पुण्याच्या वॅक्स म्युझियम मध्ये देशातील लोकप्रिय लोकांचे पुतळे बनवण्यात आलेत। त्यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे बनवण्यात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल। मात्र मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा देखील याच वॅक्स म्युझियम मध्ये मेणाचा पुतळा बनवण्यात आलाय। जरांगे समाजासाठी एवढे मोठे कार्य करतायत, त्यात आपलाही खारीचा वाटा असावा असं मनाशी बाळगून मावळ तालुक्यातील बापलेकांनी हा मेणाचा पुतळा बनवलाय। ऋषिकेश माळसकर आणि अशोक माळसकर असं या बापलेकांचं नाव। त्यांनी अवघ्या 3 महिन्यात हा पुतळा बनवलाय। याविषयी बोलताना ऋषिकेश माळसकर म्हणतात, मनोज जरांगे पाटील जे समाजासाठी आपले नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देत आहे ते, तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। तर आम्ही ठरवलं की त्यापासून काय केलं पाहिजे, तर आम्ही विचार केला। तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनवू। आपल्याकडे मेणाचं पुतळ्याचं आपलं लोणार म्युझियम आहे, तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला। भावना तर अशी एवढी काही नव्हती, पण फक्त समाजासाठी आपली जे लढा देत आहे मी ह्याला तसा पुतळा बघायला गेलो बनवायला तर 6 महिने लागतात, पण आपण 3 महिन्याच्यात कव्हर केलंय मोजमाप वगैरे घेऊन सगळं। नाव तुमचं? माझं नाव ऋषिकेश अशोक माळसकर। मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी हा पुतळा उभारण्यात आलाय। मनोज जरांगे हजारो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना झालेत। आज ते पुण्यात दाखल झाले असून उद्या त्यांचा मुक्काम लोणावळा येथे असणार आहे। जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी एवढं मोठं काम करतायत, त्यात आपणही समाजासाठी काहीतरी करावे यासाठी हा पुतळा उभारण्यात आल्याचे अशोक माळसकर सांगतात। 57-58 वर्षे झाले, तर आमची इच्छा होती की आम्हाला समाजाला काहीतरी एक चांगलं नेतृत्व मिळावं। हे नेतृत्व मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की जरांगे पाटील आणि व समाजासाठी आपण काहीतरी करावं। बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता, तर सहज आमची युक्ती मनात आलं की आपण त्यांचा एक मेणाचा पुतळाच उभा करू। आणि तो आम्ही पुसूद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि त्यांचं मुश्किलनी परमिशन भेटलं आम्हाला पुतळ्याचं, आणि तो आम्ही पुतळा उभा करायला घेतला। तसे 6 महिने वर्ष पण कमी पडतात, तर आम्ही 3 महिन्यात रात्रंदिवस एक करून मराठा युद्ध जरांगे पाटील यांचा पुतळा उभा केला आणि यशस्वी झालो त्याच्यात। आम्ही पुतळा बनवताना काय अडचणी? नाही, काय अडचणी नाही आल्या तशा। अजून थोडस काम बाकी आहे, तरी त्यांचं उद्या होईल तसं। तर आम्ही काय सांगणार आता, त्यांचं त्या 24 तारखेला आम्ही सांगितलेलं आहे त्यांच्या सहकार्यांना की 10 मिनिटं त्यांची विजिट असावी। ते म्हणजे आम्ही प्रयत्न करतोच। एवढ्या लाखो लोकांमध्ये आता त्यांच्याजवळ 5-6 लाख लोक आहेत, आता कसे वेळ देतात त्याच्यावर आहे। नाव? माझं नाव अशोक दशरथ माळसकर, मी राहणार कारला गाव, माझं खुद्द गाव वडगाव मावळ। मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळ्याची उंची 5 फूट 7 इंच इतकी आहे। लोणावळा येथे मुक्कामाला आल्यानंतर 10 मिनिटे का होईना जरांगे पाटील यांनी येऊन इथं भेट द्यावी अशी त्यांची इच्छा आहे। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।